आज आपण इयत्ता 6वी विषय मराठीमध्ये 12वा पाठ पाहणार आहोत। त्या पाठाचं नाव आहे मला मोठं व्हायचं। सौरी पाठ हा प्रियवंता करंडे यांनी केला आहे। तर पाठामध्ये एका मुलाचं आईचा, आजीचा आणि त्याच्या ताईचा यांचा संवाद चालू आहे आणि हा मुलगा म्हणतो आहे की मला काहीतरी मोठं बनायचं। मग त्याचे नाट्य स्वरूपात हा पाठ मांडला आहे। नाट्य छटाई आहे एक प्रकारची प्रियवंता यांची। तर मुलगा मोठं व्हायचं म्हणजे काय करायचं, मोठं कसं व्हायचं, तर मोठं शिकायचं, काहीतरी प्राप्त करायचं, काहीतरी वैज्ञानिक बनायचं, काहीतरी एखादी गोष्ट मिळून आपण काहीतरी व्हायचं असं त्याच्या मनामध्ये असतं। पण हे करत असताना त्याच्या कामामध्ये व्यत्यय येतो। व्यत्यय अडथळा येतो त्याच्या कामामध्ये। ते कोणत्या अडथळे येते कामामध्ये, तर त्या मुलाला आई आंघोळ करण्यासाठी पाठवत असते। म्हणजे तो सांगतोय की मला काहीतरी बनायचं आणि त्याच्या आई म्हणजे ते बंद कर सगळं बाकीचं काम, तू आधी आंघोळ व्हाय कारण पाणी तापलेलं आहे। म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये जे विचार आहे ते विचार ऐकून न घेता त्याला दुसऱ्या कामाला पाठवण्यासाठी आई या ठिकाणी अडथळा आहे। मग त्याची ताई आता कोणतीही गोष्ट बघा जगामध्ये एखाद्याला जर काही त्याला विचार मांडला की त्याला त्या कामाला विरोध होतो, तर त्याची ताई त्याला चिडवत असते। महापुरुषांना पण अशाच प्रकारे चिडवत आलेला आहे। त्याची त्याला चिडवत भला मोठा होणार आहेस, वैज्ञानिक होणार आहेस, अशा प्रकारचे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे मारत असते। आणि आजी तर आपला नातू काहीतरी वेडा झाला आहे अशा प्रकारे समजायला लागतं। म्हणजे मुलाच्या मोठं होण्यामध्ये इतक्या लोकांचे अडथळे आहेत। बरं, मुलगा म्हणतो की मी मोठा वैज्ञानिक होणार आहे। मग वैज्ञानिक व्हायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी काय आवश्यक साहित्य आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे, किंवा कोणती गोष्टी किंवा कोणते उपकरण असणं आवश्यक आहे, तर वैज्ञानिक शोध लावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाग तर त्यामध्ये मायक्रोस्कोप असणं आवश्यक आहे, काचेचे पात्र असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर टेस्ट ट्यूब आवश्यक असतात, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आवश्यक असतात। इतकी सर्व साहित्य जर असतील तर आपण काहीतरी एखाद्या गोष्टीचा शोध लावू शकतो। आणि हे साहित्य नसेल तर आपल्याला ते प्राप्त करण्यासाठी अडचणी येणार। आणि या सर्व साहित्याची जमवाजमव त्या मुलानं त्या पाठामध्ये तयार केली आहे, एक रूम बनवलेली आहे। आणि हे सगळं मांडत असताना तो आपलं मनोगत आपल्या घरच्यांना सांगतो। तो अनेक प्रकारचे उदाहरणही देतो की कोणी कोणत्या प्रकारचे शोध लावले असतात। आता न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला। असे अनेक शोध अनेक संशोधकांनी लावले। मित्रांनो, तुमच्यासाठी गृहपाठ आहे की तुम्ही शोधायचं, काय शोधायचं, वैज्ञानिक त्यांनी लावले शोध कोणते, आणि याची एक यादी तयार करायची। जवळपास 50 शोधाचे शोधून करायचे की ज्यामध्ये इकडं शोध लावणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि त्यानं कोणता शोध लावला। तर अशा पद्धतीने पाठामध्ये पूर्ण नाट्य छटा या ठिकाणी बनवलेले आहेत। आणि शेवटी तो मुलगा विचार करायला लागतो की इतके सगळे शोध लावलेले आहेत तर मी कोणता याच्यापेक्षा वेगळा शोध लावणार आहे। आणि या प्रश्नाने त्याच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण केली आहे। तर असा होता पाठ मला मोठं व्हायचं आहे।